वाल्मिक कराडने सांगितलं की प्रत्येकी 8 लाख रुपये एका फाईलबरोबर द्या, ते अनुदान मिळवून देतो असं सांगितल्यानंतर आमच्याकडनी 85 लोकांनी पनवेलमध्ये त्यांना अटक केली. राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन लॉजवर 4 फेब्रुवारी 2023 रोजी लोकांनी अनुसया लॉजवर प्रत्येकी 8 लाख रुपयाप्रमाणे परळीमध्ये वाल्मिक कराड यांना दिले. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना 8 लाख रुपये दिले. जितू पालव्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर जितू पालवे म्हणायचा तुम्हाला पैसे पाहिजेत का तुमचा जीव बेर आहे, ह्या बीत आहे. ऊसतोडणी यंत्र मी 2020-21 साली घेतलेलं आहे. मला सरकारचं अनुदान 40% मिळावं म्हणून आम्ही 2022 साली पुणे शिवाजीनगर येथे अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले. हा यंत्र हार्वेस्टर मालक लोकांनी केल्यानंतर तिथल्या साहेबांनी त्यावेळेला साखर आयुक्त त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईला ह्याच्यावर चर्चा करायला जा, माझ्या अखत्यारीतला हा विषय नाही. म्हणून आम्ही कृषी मंत्र्याबरोबर 2023 साली चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्हाला धनंजय मुंडे, त्यावेळेला कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आम्हाला अनुदान मिळावं यासाठी त्यांच्याबरोबर मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी असणारी सर्व कागदपत्र म्हणजे मशीन, बँकेचं कर्ज, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, इतर जे काही वस्तू आहेत त्या सर्वचे शिफारसपत्र सर्व दिल्यानंतर तुम्ही वाल्मिक कराड यांची वाल्मिक कराडकर ही सगळी कागदपत्र द्या आणि ते सांगतील त्या पद्धतीने तथा करा. आणि नंतर त्या मुंबईच्या तर पुन्हा वाल्मिक कराडबरोबर आमच्या संघटनेची मीटिंग. वाल्मिक कराडने सांगितलं की प्रत्येकी 8 लाख रुपये एका फाईलबरोबर द्या, आम्ही 40% अनुदान मिळवून देतो असं सांगितल्यानंतर आमच्या 85 लोकांनी पनवेलमध्ये त्यांना 8 लाख रुपये. राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन अनुसया लॉजवर 2023 रोजी राहिलेल्या लोकांनी अनुसया लॉजवर प्रत्येकी 8 लाख रुपयाप्रमाणे परळीमध्ये वाल्मिक कराड यांना दिले. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून दिले. ज्यावेळेला त्यानंतर मार्च महिन्यात मध्ये झालं. त्याच्या अगोदरची केस अशी आहे, केंद्र शासनाने या 990 कोटी रुपये मंजूर केलेले होते. त्या सगळ्या कर्ज अनुदान आम्हाला पुन्हा 40% अनुदान मिळेल ह्या भावनेपोटी त्यावरून वाल्मिक कराड यांना परळीमध्ये प्रत्येकी 8 लाख 40 लोकांची पूर्तता करून त्यांना पैसे दिले होते. हिवाळी अधिवेशनात हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान देण्याचे कुठेही. त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या कामाचं काय असं विचारलं असता कराड यांनी देवाच्या खोट्या शब्दा घेऊन पुढल्या महिन्यात होईल असे करत बरेच दिवस ढकलले. पण आमचं अनुदानही मंजूर झालं नाही. पैसे मागितले तर पैसेही दिले नाहीत. त्यानंतर आम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या मध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रचाराची सभा होती पंकजाताई उमेदवाराच्या. त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्यांना वेळ मागितला. 5 मिनटं वेळ देतो. वेळ आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवून घेतलं. त्या मजल्यावर बसून राहिले आणि आम्हाला सगळ्यांना खालच्या फ्लोअरवर बसवलं. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना फोन करून का आलेले आहेत यांचं काय ते व्यवस्थित उत्तर दे, मला परत काय असं कर. आणि नंतर वाल्मिक कराड आले. वाल्मिक कराडबरोबर 2 पोलीस संरक्षणात होते. त्यांच्याबरोबर तिथलेच 5-6 गुंड लोक आले. आमच्या संघटनेतील नामदेव सानप, तोडकर, दळवी, मारकड यांना जितू पालव्याला मारल्यानंतर मी थोडंसं मिटवण्याचा प्रयत्न केला आणि मिटवून म्हणलं आपल्याला थोडंसं थांबा, मारामारी करण्यापेक्षा पैसे, आपला जीव महत्त्वाचा आहे, पैसे मात्र. मग आम्ही थांबलो. त्यानंतर जितू पालव्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर जितू पालवे म्हणायचा तुम्हाला पैसे पाहिजेत का तुमचा जीव बेर आहे,